नमस्कार मित्रांनो. तर तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. बघा, आज आपण स्टार्ट करणार आहोत की महाराष्ट्र गटविज सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 म्हणजे कंबाईन सीची जी मेन्स झाली होती 2024, त्याच्यात जो मॅथ्सचा पेपर आहे बुद्धिमत्ताचा, त्याचं जे फायनल आन्सर की आहे त्याच्यानुसार आपण उत्तर सॉल्व्ह करणार आहोत आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण ते सॉल्व्ह करणार आहोत. तर आपण सध्या चालू करूया. तर आता आपण सगळ्यात पहिल्या प्रश्न चालू करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सुचवा. ओके. बघा, D16NH2S खाली आहे B256M आणि प्रश्नचिन्ह. हा बघा, 16चा वर्ग 256, तसेच 2चा वर्ग 4, डीचं काय 4 आणि बीचे 2 आणि 2चा फरक आहे. तसेच एचच्या खाली एच किती आहे 8 आहे, वजा 2चा फरक आला पाहिजे म्हणजे 6 येणार. 6 मग 6ला काय 6ला एफ येतं, F4. बघा इथं काय M N, ठीक आहे. म्हणजे एम किती आहे 13, एन 14. तसंच यसच्या खाली काय पाहिजे आर, F4R. F4R हे उत्तर आहे, पण पर्यायामध्ये असल्यामुळे हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. खालील वेन आकृतीमध्ये खालील वेन आकृतीनुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडलेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला याची बेरीज करायला पाहिजे. सगळ्यात पहिला पर्याय आहे इतिहास. ठीक आहे. तर आपण इतिहासची बेरीज करूया. बघा, इतिहासमध्ये 16, 13, 20 हा गोल आहे. ठीक आहे. 16 अधिक 13 अधिक 20. ठीक आहे. नंतर साईडचे दोन 18, 14 आणि 12. 14 अधिक 12 अधिक 18, 18 36 होणार. ठीक आहे. आपल्याला जी बेरीज करू किती येते 4, 5, 6, 2, 26 अधिक 36 अधिक 20, 6, 7, 8, 9, 29. बघा, 29 अधिक 46 अधिक 36. ठीक आहे. 6, 6, 12, 4, 1, 4, 4, 8, 82 अधिक 29, 9, 10, 11, 8, 9, 10, 11, 111. ठीक आहे. इतिहास 111 आहे. आपण भूगोल येऊया. भूगोलचा हा बघा, भूगोलचा हा गोल आहे. ठीक आहे. मग पहिला काय 9 अधिक 18 अधिक 20 अधिक 13 अधिक 12 अधिक 13 अधिक 16. ठीक आहे. 18 हे 27, हे 25 असं जाईल. हा, आणि हे 29. ठीक आहे. बघा किती येणार 27, 20, 25, 5, 45 अधिक 29. 27 आणि 29 तीन 9 आणि 7, 16, 2, 2, 4, 5, 56 अधिक 45, 6, 5, 11, डोक्याला 5 आणि 4, 9 आणि 10, 101. ठीक आहे. 101 आला.
सॉरी, इतिहास 111, भूगोल 101, थर्ड जागा विज्ञान. विज्ञान म्हणजे हा गोल आहे. ठीक आहे. 18+18+20 +15+13+16+19. 18×18 = 36, 15×13 = 25, +16 × 9 9 आणि 6 5 5 35. झालं. 36+45+35, 5 5 10, 4 4 8, 36+80. 18 18 15 13 20 आणि 19. मला पहिले चित्र पहिले करूया. 18+18+20+15+13+16+19. 8 8 16, 9 आणि 5 9 6 15, 8 आणि 5 3 8, 6 आणि 5 11 आणि 8 19, 1 1 2 3, 9 4 3, 3 4 5 6 7 8 9 10 11, 119. विज्ञानचं 119 आलं. ठीक आहे. आणि आता गणित. गणितला काय आहे? 9 9 9+18+20 +14+13+15+13. ठीक आहे. 5 3 8, 8 8 16, 9 4 13 आणि 3 16, 5 आणि 12 3 2 3 3 4 5 6 7 8 9 10, 102. म्हणजे सगळ्यात जास्त विषय विज्ञान होता, म्हणून पर्याय नंबर 2. आता बघा पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. हा. 2 12 30 56 90. ठीक आहे. बघा मित्रांनो, 1चा वर्ग 1 अधिक 1 बरोबर 2. 3चा वर्ग 9 अधिक 3 बरोबर 12. 5चा वर्ग 25 अधिक 5 बरोबर 30. 7चा वर्ग 49 अधिक 7 बरोबर 56. 9चा वर्ग 81 अधिक 9 बरोबर 90. ठीक आहे. असं वर्ग आणि त्याच्यामध्ये 30 संख्या ऍड करायची आहे. आणि मी याच्या पुढची संख्या विचारलो. 9 11 म्हणजे 1 3 5 7 9 2चा फरक आहे. 11चा वर्ग 121 अधिक 11 2 3 1 132. पर्याय नंबर 4. आता आपण जरा पुढच्या प्रश्नाकडे. श्याम हा रामपेक्षा उंच आहे. राम आमिरपेक्षा उंच आहे. शिशिर हा शिशिरपेक्षा उंच आहे. आणि शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. हे सर्वात कमी उंच विचारले. ठीक आहे. तर आपण हे तेव्हा जाऊया. श्याम हा रामपेक्षा उंच आहे. ठीक आहे. म्हणजे श्याम उंच आहे. श्याम गेला. इथे ऑप्शन नाही. राम हा आमिरपेक्षा उंच आहे. म्हणून आपण इथे रामला पण घालूया.
म्हणजे सॉरी, राम पण गेला. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. सुधीर, सुधीर पण गेला. शिशिर, शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. म्हणजे शिशिर पण गेला. शिशिर पण गेला. आता उरलं कोण? राम आणि आमिर आणि शिशिर. ठीक आहे. शिशिर पण उंच आहे. ऑप्शन नंबर आमिर. समीर असं कुठं नाहीच आहे. त्याच्यावर पर्याय नंबर 3. तुला पुढचा प्रश्न आहे. दिलेल्या उदाहरणात पहिल्या 3 मांडण्यांचा अभ्यास करून प्रश्न क्रमांक पाहिजे निवडा. ठीक आहे. बघा ह्याच्यामध्ये ज्या संख्या आहेत त्या संख्यांची बेरीज आणि त्याचा वर्ग आहे. 5+4+3+2. 5×4=9, 3×2=5. 9 आणि 5 14. 14चा वर्ग 196. 4 3 4 आणि 3 7 आणि 1 8. 8 आणि 5 13. 13चा वर्ग 169. 3 3 3 3 6 आणि 10. 16चा वर्ग 256. तसंच इकडे येऊया. 7 आणि 3 10 आणि हे 5 आणि 6 11. 21. 21चा वर्ग 441. ठीक आहे. म्हणून याचा नंबर पर्याय नंबर 4. नंतरचा प्रश्न आहे. एका विशिष्ट रक्कम एबीसी अनुक्रमे 2 3 4 प्रमाणात वितरित करायची होती. प्रति चुकीने ती अनुक्रमे 7 8 16 5 या प्रमाणात वितरित केली. त्याचा परिणाम मग बी ला 30,000 रुपये कमी मिळाले. तर ती रक्कम कुठे आहे? ओके. बघा, ए बी सी 2 3 4. ठीक आहे. ही वितरित करायची होती. ठीक आहे. पण हे बरोबर आहे आणि हे चुकीचे कितीने केले? चुकीचे केलेले आहेत 7 2 5. ठीक आहे. तर आपल्याला फक्त बी चे विचारायचे आहे. तर रक्कम किती होती? बघा, 2 3 5 आणि 4 9. 9 पैकी 3 वितरित करायची होती म्हणजे एकाच 3. 7 5 12 13 14. 14 पैकी 2 म्हणजे एकाच 7 वितरित झाली. बरोबर आहे. तर त्याला 30,000 रुपये कमी मिळाले. ती रक्कम किती? म्हणजे 1/3x वजा 1/7x बरोबर ह्याला 30,000 रक्कम कमी मिळाली. ठीक आहे. तर बघा हे काय ना 7×21 7x वजा 3x बरोबर 30,000. मग 30,000 गुणिले 21 भागिले 7x वजा 3x किती? 4x. मग हे x किती ठेवा बरोबर ह्याच्या इकडे घ्या. 4 4 7 28 4 25 7,500 गुणिले 21. 7,500 गुणिले 21 ते 2 शून्य ठेवा. 21 पाचा 105 गुणिले 10. 21 गुणिले 7 147. 7 5 1 157 500. म्हणून याचा पर्याय नंबर आहे 1. ठीक आहे. काय केलं याच्यामध्ये आपण त्यांचं जे पर्सेंटेज आहे, ठीक आहे, ते वजा केलं. दुसरा प्रश्न आहे. समजा तुमच्या घड्याळात 9 वाजले. जर तास काटा पश्चिमेकडे आहे तर मिनिट काटा कोणत्या दिशेला असेल? त्याच्यामध्ये समजा जे आपलं ओके. बघा, हे घड्याळ आहे आपलं. 12 3 6 आणि 9. ऑब्विसली 9 वाजणार म्हटल्यावर तास काटा इकडे असणार आणि मिनिट काटा इकडे असणार. ठीक आहे. हे 9 वाजले. हा तास काटा आणि हा मिनिट काटा. ते मिनिट काटा कोणत्या दिशेला आहे? ठीक आहे. ऑब्विसली ही उत्तर दिशा आहे. ठीक आहे. म्हणून पर्याय नंबर 4. पंकज, किरण व अनिल या तिघांना 1,000 रुपये 2 3 5 या प्रमाणात वाटले. तर किरणच्या वाट्याला किती रुपये मिळाले? ठीक आहे. बघा, 2 3 5 टोटल वाटे किती आहेत?
5 + 5 टोटल वाटा आहे 10. ही रक्कम किती आहे? 1000. रक्कम 1000 आहे. मग एक वाटा कितीला पडणार? एक वाटा पडणार 100 रुपयाला. एक वाटा बरोबर 100. ठीक आहे. मग पंकजला किती आहे? पंकजला 2 आहेत, किरणला 3 आहेत आणि अनिलला 5 आहेत. मग एक वाटा 100ला आहे. पंकजला 200 येणार, किरणला 300 येणार, अनिलला 500 येणार. किरणचं विचारलंय पर्याय नंबर 3 300. खालील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आकृती निवडा. बघा, गोल आणि त्रिकोण म्हणजे त्रिकोणावर त्याने गोल ठेवला. नेक्स्टला काय आहे? ही अशी लाईन येणार आणि वरती ही चिन्ह येणार. ठीक आहे. मग ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. ओके. हा. 1+1/2 भागिले 3 3/5. 2 आणि 3 3/2 डिवाइडेड बाय 5 × 15 16 17 18 18/5. ठीक आहे. भाग आता करू शकत गुणिले 5/18. ठीक आहे. 3 एके 3, 3 × 7 = 18, 6 × 2 = 12 आणि 5 एके 5. हे उत्तर आहे. मग पर्यायामध्ये असं उत्तर नाही आहे. मग आता आपण पर्यायानुसार जाऊया. बघा, आपण ह्याला जर 3 ने गुणाकार केला दोघांना, 5 × 15 12 22 36 म्हणजे पर्याय नंबर 2. नंतरचा प्रश्न आहे, समजा एबीसी एखादे काम अनुक्रमे 20 30 आणि 60 दिवसात पूर्ण करतात. ते नेहमी काम करतो आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करतात. तर त्या प्रकारे काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील? ठीक आहे. ए बी सी. याला किती दिवस लागत आहेत? 20 30 60. बघा, आपल्याला याचा लसावी काढायचा आहे. लसावी महत्तम 60 येणार. 20 × 20 = 60, 30 × 60, 7 एके 60. ठीक आहे. आता पर्यायामध्ये काय सांगितलंय? ए हा प्रत्येक दिवशी काम करतो. ठीक आहे. पण तिसऱ्या दिवशी फक्त त्यांनी बी आणि सी मध्ये जायचं. सपोज ए पहिल्या दिवशी काम करतो, तिसऱ्या दिवशी बी आणि सी येतात. म्हणजे पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. किती काम होणार? एक पहिल्या दिवशी 3 काम करणार, दुसऱ्या दिवशी 1 येणार, तिसऱ्या दिवशी 2+1, 2+1 म्हणजे तिसऱ्या दिवशी पण 3 काम होणार आहे. असं 3 दिवसामध्ये किती काम होत आहे? आणि सॉरी सॉरी, एकच मिनिट द्या. हा. आपल्याला सांगितलेलं आहे ए पण काम करतो तिसऱ्या दिवशी. ठीक आहे. प्लस ए चे 3 दिवस येणार. म्हणजे 3 × 4 = 12 काम झालेलं आहे 3 दिवसामध्ये. 60/12, 12×5 = 60. ठीक आहे. 5 × 3 = 15 दिवस. म्हणजे काय? 12 12 12 12 आणि 12. हा, 12×5 = 60. ठीक आहे. हिचे 3 दिवस, हे 3 दिवस, हे 3 दिवस, हे 3 दिवस, हे 3 दिवस. ठीक आहे. 3 एके 3, 3×7, 3×3 = 312, 3×15. म्हणून याचं उत्तर आहे 15. हे कंटिन्यू काम करतोय म्हणून याला ठेवायचं. फक्त बी आणि सी ला आपण तिसऱ्या दिवशी घेतला. ठीक आहे. मात्र लिहायची गरज नाही, सेपरेट सेपरेट. म्हणून फक्त आपण काय घेतलं, 3 दिवसाला 12. मग 12चे 5 भाग केले, 12×5 = 60. 60ला आपण 12ने भागलं, 60ला 12ने भागलं. मग हे किती आले? 5. ठीक आहे. मग 3 × 5 म्हणून याचं उत्तर आहे 15 दिवस, ऑप्शन नंबर 2. नंतरचा बघा प्रश्न, खालीलपैकी परिमेय संख्या कोणती? आपण ह्याचं पण उत्तर काढूया. आपण खालीलपैकी परिमेय संख्या कोणती?
सॉरी, बघा, परिमेय संख्या म्हणजे काय? परिमेय संख्या म्हणजे अशी संख्या जी रॅशनल नंबर आहे. ठीक आहे. सपोज तुम्हाला एक ऑप्शन देतो, P/Q. ठीक आहे. म्हणजे 1/8. ठीक आहे. ही परिमेय संख्या आहे. 4.22 ही परिमेय संख्या आहे. 2 ही परिमेय संख्या आहे. 2, 2 ते 3 ही परिमेय संख्या आहे. ठीक आहे. मग आपल्याला विचारले ह्याचं उत्तर निघत नाही बघा. √2, √5 ही परिमेय संख्या नाही. ही पण परिमेय संख्या नाही. एक अ, एक आपला फॉर्म्युला दिसत आहे आणि याचं 22 पायची व्हॅल्यू काय आहे? 22/7. ठीक आहे. हे पण आपण चेक करूया आता. √2 अधिक 1/√2 चा वर्ग. ठीक आहे. पाय ही परिमेय संख्या नाही आहे. ठीक आहे. मग √2 चा स्क्वेअर अधिक, हे कसं आहे, ए अधिक बी चा स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर अधिक 2ab. ठीक आहे. मग √2 चा स्क्वेअर अधिक 1/√2 चा स्क्वेअर अधिक 2 गुणिले √2 गुणिले 1/√2. हे √2 गेला. अं, हे गेला म्हणजे 2 अधिक हे गेला 1/2 अधिक 2. 4 अधिक 1/2 म्हणजे 4.5. ठीक आहे. 4.5 म्हणून याचा पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आहे, प्रकृती विद्यालय संस्कृती विद्यालय दोन शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खालील जोड स्तंभालेखात दिलेली आहे. ठीक आहे. हे प्रकृती विद्यालय आणि संस्कृती विद्यालय. तर इंग्रजी, गणित, सामाजिक विज्ञान आहे. प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिम्पियाड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थी संख्येतील फरकाच्या किती पट आहे? आपल्याला काय विचारलंय? प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिम्पियाडला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 20 आहे. दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थी संख्येतील फरकाचे किती पट आहे विचारलं. दोन्ही शाळातील आपल्याला फरकाचं पट विचारलं. तर सगळ्यात पहिला आपण प्रकृती विद्यालयाला किती पोरं बसले ते बघून घेऊया. इथे बघा, 20, 10, 30, 25 आणि 10. 20 अधिक 10 अधिक 25 अधिक 10, 5, 2, 2, 65. ठीक आहे. इथे किती असते? 10, 15, 30, 5. 10, 15, 30, 5. 5, 5, 10 चा एक, 3, 3, 6. 65 वजा 60 बरोबर 5. 20/5 4 पट आहेत. म्हणून पर्याय नंबर 4. खालील दिलेला जोड स्तंभालेख हा वेगवेगळ्या वर्षी घेतलेल्या प्रवेश परीक्षेची माहिती दर्शवतो. सीई बरोबर 2000 ते सीई 2006 पर्यंत प्रश्नांची टक्के किती कमी झाली. ठीक आहे. खाली एज दिले 2000 ते 2006. 2000ला किती होती? 55. 2000ला 40 झाले. ठीक आहे. 2000 ते 2006 पर्यंत 3% कमी झाले. म्हणून इथे खाली 55 गुणिले 100. 5, 15, 55 गुणिले 100. 5 × 5, 5 × 5, 5 × 15, 300/11. 11 दुनी 22. 11×7 = 27. पर्याय नंबर 2. एका संख्येला 5ने भागले असता बाकी 3 उरते. तर त्या संख्येला 5ने भागले तर बाकी काय होईल? नाही, त्या संख्येच्या वर्गाला 5ने भागले तर बाकी काय होईल? ऑब्व्हियसली जर 5ने भागितले 3 बाकी होते म्हटल्यावर आपल्याला 8 घ्यायला पाहिजे. ठीक आहे.
पाच एके पाच, उरले तीन. ठीक आहे. आठचा वर्ग 64, पाच, अं, पाच एके पाच, पाच दुनी 10, बाकी चार उरतात. ठीक आहे. आपण अजून एक पर्याय, हा म्हणून ऑप्शन नंबर 4 आहे. दुसरा प्रश्न आहे, एका शेतकऱ्याने 20,000 रुपये कर्जावर घेतले. त्यावर रक्कम 2,800 रुपये एकूण, सॉरी 2,800 आहे. हे एकूण व्याज 12 हप्ते परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100ने कमी आहे. तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती? ठीक आहे. मित्रांनो बघा, याच्यासाठी एक सूत्र आहे. एस एन इज इक्वल टू एन डिवाइड बाय टू. ठीक आहे. 2a अधिक एन मायनस वन इंटू डी. ठीक आहे. एस एन म्हणजे काय? टोटल रक्कम आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. 20,000 कर्जावर घेतले आणि 1,800 रुपये त्याच्यावर व्याज आहे. ठीक आहे. ते किती येणार? शून्य शून्य 20,000 2,800 0,0,822 22,800 हे एस एन येणार. 22,800 बरोबर एन. एन म्हणजे आपल्याला किती वर्ष आहेत, किती हप्त्यात. ठीक आहे. 12 भागिले 2 इंटू 2a. ठीक आहे. प्लस 12 - 1 एन म्हणजे 12 आहे, गुणिले डी म्हणजे आपल्याला ती किती रुपये आपल्याला किंमत सांगितलेली, कमी रुपये. ठीक आहे. असं आहे. 22,800 बरोबर 6 देखील गुणिले 6, 2 अधिक 11 गुणिले 11, 2 गुणिले 100. ठीक आहे. 22,800 हे गुणिले हे इकडे भागिले जाईल, बरोबर 2 अधिक 11 गुणिले 100 बरोबर 1100. ठीक आहे. म्हणून हे मायनस 1100 होणार. बेटिबे बेगुण 4, 12 साइन 18, 6 - 48, 2800 बरोबर 2 वजा 1100. ठीक आहे. मग 2800 अधिक 1100 हे प्लस आहे इकडं, मायनस इकडे प्लस होईल, बरोबर 2. ठीक आहे. 0 0, 8 आणि 1 9, 3 आणि 4 भागिले 2, बेदुनी 4, बेचोक 8, बेपंचे 10, 2,450 पर्याय नंबर 1. नंतर ते सोबतच्या पाय आकृतीत कुशल कामगारांचे वर्गीकरण दर्शवले आहे. उत्पादन क्षेत्रात 450 कामगार असतील तर बांधकाम क्षेत्रात किती कुशल कामगार आहेत? ठीक आहे. ऑब्विसली बघा, हा उत्पादन क्षेत्रात किती आहे? 450. म्हणजे जर 90ला, हे बघा 90ला 450 आहेत, तर बांधकाम क्षेत्रात वेगवेगळे 72ला किती? येस, 450 गुणिले 72 भागिले 90, 0 गेला, 9 - 5 = 45, 5 गुणिले 10 त्याला 7 - 5 = 25 आणि 36. ऑब्विसली बांधकाम क्षेत्रामध्ये 360 कामगार असतील, पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आहे, आयत म्हणजे डॉक्टर दर्शवते. आयत डॉक्टर, त्रिकोण गायक, वर्तुळ कलाकार, चौकोन खेळाडू. आयतपैकी कोण गायक किंवा खेळाडू नाही, कोण गायक आणि खेळाडू. ठीक आहे. म्हणजे हा त्रिकोण नसणार आहे आणि खेळाडू पण नसणार आहे. ठीक आहे. म्हणून हे कॅन्सल झालं. पण परंतु कलाकार आणि डॉक्टर आहे, कलाकार पण आहे, डॉक्टर पण आहे. म्हणजे गोलाकार आणि रूपांतर, जसे एकच ऑप्शन आहे 12. मग पर्याय नंबर 4. धातूच्या 3 भरीव घनांना विचारून, धातूच्या 3 भरीव घनांना विचारून मोठा भरीव घन तयार केल्यास 3 घनांची बाजू 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर असल्यास 3 घनांच्या एकत्रित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व मोठ्या घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर काढा.
ठीक आहे. ओके. सगळ्यात पहिला आपण जे 3 घन आहेत ते एकत्र करून घेऊया. मग 3 घनांचे आपल्याला घनफळ काढायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एक बाजू मिळेल. ठीक आहे. मोठ्या घनाची. म्हणून आपण हे 3 घन म्हणजे मोठा घन. ठीक आहे. बरोबर बाजूचा स्क्वेअर असतो. बाजूचा क्यूब. घनाचे घनफळ म्हणजे बाजूचा क्यूब. ठीक आहे. मग किती येणार? 3चा क्यूब अधिक 4चा क्यूब अधिक 5चा क्यूब. ठीक आहे. 27 अधिक 64 अधिक 125. ठीक आहे. 125 64 27 5 9 7 16 त्याला एक 7 8 8 9 10 त्याला एक 316 त्याला किती आहे? 9 आणि 7 त्याला एक 125 64 27 7 5 9 7 16 16 त्याला एक 6 7 8 9 10 3चा घन आहे 4चा आणि 5चा घन. 27 अधिक 64 अधिक 125 बरोबर किती आहे? 216. बरोबर 216. आता आपल्याला करायचं आहे तिन्ही घनांच्या एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व मोठ्या घनाच्या घनाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर किती काढायचे आहे. थोडाच वेळ द्या. त्याला एक चेक करतो मी. 3 घनांचे घनफळ मोठ्या घनाचे घनफळ आपल्याला काढायचे आहे. थोडाच वेळ द्या. मी चेक करतो एकदा.
बरोबर आहे. 6 चा घन 216 म्हणजे बाजू आली 6. ठीक आहे. मोठ्या घनाची बाजू आली 6. ठीक आहे. आता जे घनाचे क्षेत्रफळ, ठीक आहे, तिन्ही घनांच्या एकत्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ तर घनाचे क्षेत्रफळ, ठीक आहे, याचं सूत्र आहे 6 गुणिले ऑब्विसली बाजूचा वर्ग. ठीक आहे. जी 7 समान बाजू आहेत. ठीक आहे. मग आपण काय घ्यायचंय, 6 याचा स्क्वेअर अधिक 6 याचा स्क्वेअर अधिक 6 याचा स्क्वेअर भागिले खालच्या बाजूचा स्क्वेअर. ठीक आहे. असं त्याने आपल्याला विचारलेलं आहे. मग वरचा किती आहे, 3चा स्क्वेअर अधिक 4चा स्क्वेअर अधिक 5चा स्क्वेअर भागिले 6चा स्क्वेअर 36. मग किती आहे, 3चा स्क्वेअर 9 अधिक 16 अधिक 25 भागिले 36. 5 9 इकडे घ्या, किती 50. 50 भागिले 36. 50 भागिले 36 बरोबर 25 भागिले 18. पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न, एक ट्रेन प्रवासी घेऊन निघते. पहिल्या स्थानकावरती एक तृतीयांश प्रवासी उतरवते अधिक 230 येते. दुसऱ्या स्थानकावर नवीन एकूण पैकी अर्धे प्रवासी उतरवते व 12 अधिक येते. तिसऱ्या स्थानकावर 228 प्रवासी आहेत असल्याची माहिती तिथे सुरुवातीची प्रवाशांची किती. ठीक आहे. बघा इथे आपल्याला पर्यायानुसार जायचं आहे. सपोज 192 घेऊया पहिल्यापासून. 192 प्रवास संख्या स्टार्टिंगला होती. 103 प्रवासी उतरवले. ठीक आहे. 103 प्रवासी उतरवले म्हणजे किती उरले, 203 उरले. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 280 ऍड केले. ठीक आहे. मग आपण हे भाग देऊया. तिने किती, 3×5 = 3×7 = 18. एक 3×2 3×4 = 12. 64 मध्ये 4×8 6×8 = 18. 188 अधिक 280 8 8 8 16 7 चला 1 3 4 4 468. ठीक आहे. आता काय बोलतात, हे पहिल्या स्थानकावर. दुसऱ्या स्थानकावर अर्धे प्रवासी उतरले 12 अधिक 70. त्याच्याविषयी अर्धे प्रवासी उतरले म्हणजे भागिले 2. 3×4 2×6 2×5 अधिक 12. 4 5 6 3 4 आणि 2. ठीक आहे. 246 म्हणजे हा पण ऑप्शन नाही. ठीक आहे. आता आपण जाऊया तिसऱ्या ऑप्शनकडे. ठीक आहे. 198 गुणिले 3 3×7 = 18. 3×7 = 18. 7×5 = 12 आणि 13. 132 प्रवासी आहेत. त्याच्यामध्ये 280 ऍड केले. 2 8 9 10 11 3 3 4 412 भागिले दुसऱ्या प्रवासात किती, याचे निम्मे केले प्लस 12 ऍड केले. 3 4 0 0 12 अधिक 12 ऍड केले. 6 7 8 2 1 2 218. 248 प्रवासी पाहिजे म्हणजे हा पण ऑप्शन गेला. ठीक आहे. आता आपण घेऊया तिसरा ऑप्शन. दुसरा ऑप्शन 288 गुणिले 2 ÷ 3. ठीक आहे. 3 3 8 24 3 9 27 3 9 27 1 3 7 18 96 गुणिले 2 12 1 18 आणि 192. 192च्या एवढे प्रवासी होते. त्याच्यापैकी निम्मे प्रवासी उतरवतात अधिक याच्यामध्ये 280 ऍड केले. ठीक आहे. 2 9 17 472 हे पहिल्या स्थानकावर झालं. टोटल प्रवासी 472 होते. त्याच्यापैकी दुसऱ्या स्थानकावर अर्धे प्रवासी उतरवले.
बेदोनी 4, बेत्रिक 6, बेत्रिक 6, बेसत्तर 12. अधिक ह्याच्यामध्ये किती 12 ऍड केले. 6, 7, 8, 2 आणि 3, 2, 3 आणि 4 आणि हे 2, 248. म्हणून पर्याय नंबर आहे 2. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8, 9, 10 आणि 11 या संख्येने पूर्ण भाग जातो? हा 10 संख्येला सगळ्यांनी भाग जातो. 1, 7, 11 घ्या. त्याची कसोटी काय? संख्यांचा गुणाकार 11, या संख्या आहेत. ठीक आहे. एका पाठोपाठ नाही, एक सोडून एक. यांचा गुणाकार एकदा 11 यायला पाहिजे. बेरीज वजाबाकी किंवा शून्य. बघा, 5 आणि 1 6, 6 आणि 5 आणि 1 6 आणि 6 आणि 6 12. 12 वजा 6 6, म्हणजे पहिला 11 भाग जात नाही. 9 आणि 3 12, 6 आणि 6 12. 12 वजा 12 शून्य, भाग जातो. 7 2 9 9, 9 वजा 9 शून्य, 12 भाग जातो. 5 आणि 4 9, 7 आणि 2 9, 9 वजा 9 12 भाग जातो, 11 भाग जातो. 9ची कसोटी काय? तर सगळ्या संख्यांच्या बेरजेला 9 ने भाग केला पाहिजे. ते किती आहे? 12 12 24. 9 भाग जात आहे, म्हणून हा ऑप्शन गेला. तिसरा ऑप्शन आहे 9 9 18, 9 9 18. या दोन संख्येला 9 ने भाग जातो. आता 8 घ्या. ठीक आहे. 8ची कसोटी काय? ज्या शेवटच्या 3 संख्या आहेत, ठीक आहे, ह्या संख्येनं 8 ने भाग केला पाहिजे. आता किती आपण 8 ने भाग देऊया. 8 एके 8, 8 संग 48, उरले 4, 8 पंचे 40, म्हणून पर्याय नंबर 4. ओके. आणि सॉरी मित्रांनो, एक प्रश्न चुकून माझ्याकडून राहिलेला आहे. तो आपण प्रश्न आता ह्या साईडवर घेऊया. ठीक आहे. तेव्हा प्रश्न काय होता? यांची किंमत 2 असल्यास -4 -4m चा -4था घात भागिले 8m चा -3रा घात. ठीक आहे. याची किंमत विचारलेली आहे. ठीक आहे. तर आपण आता हे सॉल्व्ह करूया. बघा, घातांक हा टॉपिक याच्या संबंधित प्रश्न आहे. -4m चा -4था घात डिवाइड बाय 8m चा -3रा घात. बघा, घातांकामध्ये एक रूल आहे. एचा मायनस किंवा जर बीचा मायनस ए घात असेल तर हे खाली येतं आणि वरती जातं आणि ते प्लस होतं. बीचा ए आणि एचा बी. ठीक आहे. मग हे कसं आहे ना, 8m चा 3रा घात डिवाइड बाय -4m चा 4था घात. ठीक आहे. यांची किंमत आहे 2. 8 गुणिले 2 चा 3रा घात डिवाइड बाय -4 गुणिले 2 चा 4था घात. म्हणजे किती? 16 गुणिले 16 गुणिले 16 भागिले -8 -8 -8 -8. ठीक आहे. मायनस 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 प्लस मायनस मायनस प्लस म्हणजे प्लस होईल. ठीक आहे. 8 2 16, 8 2 16, 8 2 16, 2चा घन 8 भागिले 8, 8 एके 8. आणि एमची किंमत एम इज इक्वल टू 1 आहे. अशा प्रकारे आपण जो पेपर होता मॅथ्स आणि रिझनिंगचा, आपण मी तुम्हाला सगळं करून दाखवलं. धन्यवाद मित्रांनो.